या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या भाग्याचा दिवस आहे। जन्मदिनाच्या दिवशी मला वारीमध्ये चालण्याची संधी मिळते आहे। या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोघांचंही दर्शन, त्यांच्या पादुकांचं दर्शन हे घेण्याची संधी मिळणं हा अतिशय भाग्याचा योग आहे। आणि त्यासोबत हे जे सगळे वारकरी आहेत हे माऊलीचं जिवंत स्वरूप आहे। सगळे वारकरी एकत्रित मिळून माऊलीच्या स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्यांचं सानिध्य मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून मी आज खूप आनंदी आहे। माऊलीकडे काही मागावं लागत नाही, आपल्या मनातलं त्यांना माहिती आहे। पण दरवेळेस माऊलीला एकच मागणं असतं, चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे। सर, खूप चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे। पंढरपुरात खूप चांगल्या तयारी झालेल्या आहे। विक्रमी वारी भरण्याची शक्यता आहे। 30 ते 35 लाख वारकरी येतील हे मला आता पालकमंत्री गोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली। आणि यावेळेस AI च्या माध्यमातूनही आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो। आणि असं लक्षात येतं आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे। खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येतात। संख्येच्या रेकॉर्ड बरोबर यावेळेस स्वच्छतेचे रेकॉर्ड देखील तोडलेले आहेत। वाळवंटामध्ये पाऊल ठेवू शकत नव्हतो, त्या ठिकाणी आता वारकरी जेवण करतात। एवढी स्वच्छता वाळवंटामध्ये चंद्रभागा नदीमध्ये आहे। जिल्हा प्रशासनाला, जिल्हाधिकारी असतील, CO असतील, SP असतील आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे ज्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये वारीचं स्वरूप बदलून टाकलं। जर्मन हँगर असतील, स्वच्छतेच्या वेगवेगळ्या व्यवस्था असतील, पाद्यसेवा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी वारीमध्ये एक नवीन अशा प्रकारचं वातावरण हे जयकुमारजींच्या नेतृत्वात या ठिकाणी आलेलं आहे। आणि मला अतिशय याचा आनंद आहे। सर, विरोधकांना सद्बुद्धी मागाल ज्या पद्धतीने दिल्लीत जमा झालेले आणि ज्या पद्धतीने ड्रामेबाजी चाललेली आहे, मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे। आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। धन्यवाद साहेब। पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार। आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला। आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा। बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया,
ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.